हॉटेल बडेपीरची खास ऑफर, चिकन थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, बकरा बिर्याणी 130 रुपये आणि चिकन बिर्याणी 60 रुपये। पार्सलची सोय हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापुर वेस्ट, सोलापुर। सोलापुर शहर में इस साल 10वीं और 12वीं क्लास में टॉपर आए हुए उर्दू हाई स्कूल और जूनियर कॉलेज के विद्यार्थियों को ट्रॉफी, सर्टिफिकेट, बैग, गुलाब फूल देकर सम्मानित किया गया। यह प्रोग्राम 5 अगस्त को बेरिया मेमोरियल हॉल लश्कर यहाँ पर कामयाब हुआ। इस प्रोग्राम के सदर सोलापुर शहर के नए पुलिस उपायुक्त गौहर हसन और मेहमान खुसूसी सोलापुर महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे मौजूद थे। पुलिस उपायुक्त गौहर हसन ने कहा, विद्यार्थी कड़ी मेहनत करते हैं और अपने स्कूली जीवन में ध्यान देकर काम करते हैं। इनामदारी कड़ी मेहनत करते हैं तो वो जरूर कामयाब होंगे। मेहमान खुसूसी महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे ने कहा कि उच्च शिक्षा विकास का मूल आधार है और आज के कंप्यूटर युग में विद्यार्थियों के लिए शिक्षा के बिना प्रगति करना असंभव है। शिक्षा के साथ साथ सकारात्मक सोचना और कड़ी मेहनत करना आवश्यक है, अन्यथा वे प्रतिस्पर्धी से टिक नहीं पाएंगे। इस प्रोग्राम का प्रास्ताविक प्राध्यापक रियाज वडसंकर इन्होंने किया और माजी महापौर तथा संस्था के अध्यक्ष एडवोकेट UN बेरिया इनके हाथों से मेहमानों की गुलपोशी की गई। प्रोग्राम के सूत्र संचालन अशफाक सातखेड़ इन्होंने किया। प्रोग्राम को कामयाब बनाने में रफीक नल्ला बंधु, प्राध्यापक हारून बंदूकवाला, मोहम्मद हुसैन बख्शी, नासिर आलमकर, रफीक खान, इकबाल सैयद, इरफान कारीगर इनका सहयोग था। इस प्रोग्राम में मोहम्मद शफी कैप्टन इन्होंने आए हुए मेहमानों का आभार प्रकट किया। देखिए हमारे पत्रकार गफूर सौदागर इनकी एक खास रिपोर्ट। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये उत्तीर्ण झालेले आहे। त्यांचा आज मला वाटतं पहिल्यांदा त्यांचा कार्यक्रम घेतला तर अजून त्यांचा अभिनंदन करू शकलो असतो। ठीक, जे कोणी आई वडील आलेले आहेत आणि विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। आणि विशेषतः वाटतं आमच्या महानगरपालिकेच्या पण शाळांमधल्या विद्यार्थ्यांची म्हणजे उर्दूच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे। जो माझ्या आमचे जे पहिलीपासून 10वीपर्यंत जवळजवळ 5,000 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत असतात आणि सरांनी मला जर सांगितलं तर 15-20 हजार विद्यार्थी आपल्या पूर्ण या उर्दू मीडियमचे जे आहेत 10वी 12वीपर्यंत, याच्यामध्ये मला फक्त सर्व विद्यार्थ्यांना एवढं सांगायला लागेल की आपण उर्दूमध्ये आता ट्रेंड जसं मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो होतो, परंतु आता ट्रेंड सध्या बदलतोय। त्याच्यामध्ये विशेषतः पालकांची आणि विद्यार्थ्यांची सुद्धा अशी मागणी असते की सेमी इंग्लिश असेल किंवा म्हणजे आपण 11वी 12वी जेव्हा होऊ किंवा 10वी झाल्यानंतर आपल्याला जे प्रोफेशनल बऱ्याच वेळा काय होतं की मेजॉरिटी आपल्याकडे जे जॉब अवेलेबल आहेत ते आहेत इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, फार्मसी असेल किंवा अकाउंटन्सी। आता बऱ्याच वेळा काय झालं की आपल्याकडे इकॉनॉमिक ग्रोथ होती, GST वाढलेला आहे, इन्कम टॅक्स वाढलेला आहे, तर त्याच्यामध्ये अकाउंट्सचा पण अँगल असतो, कॉमर्सच्या साईडने त्याला आपण म्हणतो, त्याला CA, CS किंवा जनरल प्लेन अकाउंट्समध्ये पण बरेचसे बँकिंगमध्ये जॉब असतात। तर याच्यामध्ये आपलं टेक्निकल फील्ड आपल्याला शिकणं अपेक्षित असतं। तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपण जेव्हा उर्दूमध्ये शिकत असतो तर मला वाटतं बाकीचे आपले जे पूर्ण इथे बरेचसे मुख्याध्यापक वगैरे पण आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या लँग्वेजेसमध्ये शिकवत असताना जी आपल्याला इंग्लिश ज्याला आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये जे काही बेसिक वर्ड्स आहेत जसं सेमी इंग्लिश सध्या आहे, तर त्याच्यामुळे अल्टिमेटली 11वी 12वी नंतर ट्रान्झिशन करणार आहे, नॉर्मल प्रोफेशनल असेल किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये तुम्ही जाणार आहे, तर तिथं तुम्हाला आपला समजा मी मराठी शिकलो होतो तर एका मी 11वी 12वी झाल्यानंतर मला मराठी अवेलेबलच नव्हतं किंवा मग आपल्याकडे ते नॉलेज अवेलेबलच नाही किंवा तरी शिकलो जरी आपण त्याच्यामध्ये तरी आपल्याला पुन्हा परत ते साईडला काही रिसर्च मटेरियल असतं किंवा काय असतं ते त्या भाषेमध्ये अवेलेबल होतं। त्यामुळं माझ्याप्रमाणे आपण जसं तुम्ही उर्दूमध्ये शिकला, तुमची मदर टंग पण तिथं आहे, तर ते आपल्याला प्रिझर्व करावीच लागले। परंतु आपल्या जे जग आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल जे नॉलेज आहे ते इंग्लिशमध्ये आहे। मला सगळ्यांना विनंती आहे की इंग्लिश सुद्धा आपला साईड बाय साईड बऱ्याच वेळा आपण काय करतो की बऱ्याच विद्यार्थ्यांची भीती असते इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स दोन म्हणजे आपल्या मुलांना जी भीती वाटणारे विषय आहे, तर त्या दोन्हीमध्ये किमान बेसिक आपल्याला जे जे स्किल्स असतात ते आपल्याला आले पाहिजे। आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली तुम्ही जेव्हा 11वी 12वी नंतर जेव्हा तुम्ही वेगवेगळे स्ट्रीम निवडाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल।
आता उर्दू म्हणजे आज मला पहिल्यांदाच मी बरेच आधी यापूर्वी मी धाराशिवला पण होतो ते बऱ्याच ठिकाणी मला तिथं मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात बोलवलं पण एवढे उर्दू शब्द मॅच पहिल्यांदाच आहे. आतापर्यंत फक्त माझं इस्तकबाल काही शिकलो नाही इस्तकबाल. आता आज मेहमान आहे खुशुशी आज साहेबांमुळे मला बरेच उर्दू शब्द मिळाले एवढे म्हणजे कारण काय होतं आपल्याकडे बऱ्याच हिंदी आणि उर्दू असं ते मिक्स होतं त्यामुळे बऱ्याच हिंदी सारखंच वाटतं परंतु उर्दूचे इतके वेगळे शब्द आहेत आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा म्हणजे आता आम्हाला म्हणजे आम्ही शिकलो जात नाही तर त्या उर्दू भाषेचा एवढा इफेक्ट आहे आपल्या याच्यावर आपला दस्तक दस्तावेज आहे आपण दस्त केला म्हणतो दस्त केला म्हणजे हाताने सही केली दस्त केला मराठी जसं म्हणतात त्या उर्दू भाषेचं बरेचसे आपल्या मराठी भाषेमधले बरेचसे शब्द आहेत ते पर्शियन किंवा आपण फारसी किंवा उर्दू दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेले बरेच शब्द आहेत. तर मला विशेष वाटतं की आणि मला ह्याच्याबद्दल पण एका मुस्लिम समाजाला वाटतं काय गोल सेट करेंगे और आप उसके और उस गोल को सेट करके आप उसके पीछे लग जाएंगे तो खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा तो बंदे से पूछे बता तेरी होगा तो खुद ही को डेवलप कीजिए. बार के वर्ड में खुद ही है कि अपने आप को इस काबिल बनाइए कि सुकूत लालाउल से कलाम पैदा करूं. शेर अब मैं उतना शेर नहीं पढ़ूंगा वरना लोग समझेंगे मैं सिर्फ लेकिन चूंकि थोड़ा बहुत इंटरेस्ट मेरा भी उर्दू से रहा है तो इस वजह से उनका तो आप सबों से जो है मैं वो यही कहूँगा जो मेरी इस जर्नी में मुझे अच्छा खासा टाइम लगा यूपीएससी क्वालिफाई करने में लेकिन मेरी इस जर्नी में जो सबसे बड़ा सपोर्ट था वो मेरी फैमिली और मेरे पेरेंट्स का था. तो जितने भी पेरेंट्स यहाँ पे बैठे हैं मैं उनसे भी ये कहना चाहूँगा कि अपने बच्चों पे कभी गिव अप नहीं कीजिए. मैंने 10th 2 बार में पास किया है. मैंने 10th एक बार में पास नहीं किया, मैंने 10th 2 बार में पास किया है. और यूपीएससी में मेरी ऑल इंडिया रैंक 137. तो मेरे पेरेंट्स ने मुझ पर गिव अप नहीं किया. वो मुझे समझाते रहे, बताते रहे. उनको ऐसा हमेशा लगता रहा कि नहीं ठीक है, बच्चे कुछ भी करें कैसे भी करें वो आपके बच्चे हैं, आपके ऊपर उनको पूरा एतमाद होना चाहिए, पूरा ट्रस्ट होना चाहिए और अपनी पूरी मेहनत करते हैं. और हमारा तो अकीदा है कि दुआओं से तकदीर बदल जाती है. तो दुआ करें और मेहनत करें और यकीन कीजिए वाकई दुआओं से तकदीर बदलती है और मेहनत और भरोसा करने से बहुत सारी ऐसी चीज़ें हो जाती हैं जो शायद अभी आपकी ही स्टेट से मेरे ख्याल से यवतमल से एक लड़की है अदीबा, उसने इस साल मेरे ऑल इंडिया रैंक 142 से क्लियर किया है सर और मे बी शी विल गेट एन IAS. उसने मुझे लास्ट ईयर कॉल किया तो उसका इंटरव्यू कॉल आया था तो वही वो भी लगी रही. उसने भी अलग अलग जगह जा करके मेहनत की, आसिए गई, हज कमेटी गई, जहाँ भी गई जो भी रहा. तो अगर आप के अंदर पुख्ता इरादा है और आप उस इरादे के पीछे चलने को तैयार हैं तो कोई भी ऐसी चीज़ नहीं है जो मुश्किल है, नामुमकिन तो दूर की चीज़ है. मैं ये भी कहूँगा कि बहुत मुश्किल कोई भी ऐसी चीज़ नहीं है. ये कोई भी ऐसी चीज़ है आप एक फैसला करें कि हाँ मुझे ये करना है. उसके लिए जो जो चीज़ों की ज़रूरत है, जो जो उसके रिक्वायरमेंट्स हैं उसको फुलफिल करें. इंशाल्लाह आप जो चाहेंगे जिस मुकाम पे आज से 5 साल आज से 10 साल बाद शायद आप आकर के ऐसे लोगों को एड्रेस कर रहे होंगे. तो एक बार फिर से मैं सबका जो ऑर्गेनाइजर्स हैं उनका शुक्रिया अदा करता हूँ. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता
आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था. ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.